हॅलो एव्हरीवन. छत्रपती संभाजीनगरमध्ये पडणाऱ्या या रिमझिम रिमझिम पावसामध्ये आज मी मस्तपैकी गरम गरम दूध आणि त्याच्यासोबत खाणारे पार्लेजी बिस्किट, कारण की त्याच्यानंतर आपल्याला करायचं एक खूप इम्पॉर्टंट काम. तर माझ्या घरातले 2 जण आज पेशंट बनून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि मला त्यांच्यासाठी डब्बा बनवून घेऊन जायचं आहे. तर डब्यामध्ये काय बनवायचं हा विचार करत करत मी भाजी मंडीतून पहिल्यांदा भाजी आणली आहे, जो आहे एक भोपळा. कवळा कवळा छोटासा भोपळा, जो मला भेटला आहे 10 रुपयाला. मग त्याची भाजी आता मी तयार करायला सुरुवात करते. तर तो तर कोवळा आहे म्हणून त्याच्यामधल्या बिया वगैरे काही काढायला लागणार नाही. सगळ्यात आधी त्या भोपळ्याची मस्तपैकी आपण अशी साल काढून घेऊ. काय माहिती व्हिडिओची क्वालिटी एवढी खराब का आली आहे. मे बी लाईटिंग इश्यूज आणि मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे, त्याच्यामुळे मला काही जास्त आयडिया नाही. त्याच्यानंतर ह्या सगळ्या भाज्या एक मस्तपैकी ट्रान्झिशन करून आपण कट करून घेऊ, कटक कटक. मग गॅसवरती ठेवूया कढई आणि ती गरम झाली. म्हणजे गरम होण्यासाठी आधी आपल्याला गॅस पेटवायला लागेल. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये घालूया मस्तपैकी तेल. ओके, हे मी कापून घेतलेल्या भाज्या आणि ही मोठीवाली डाळ मी जवळपास अर्धा तास आधी भिजत घातली आहे. मग आता कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये घालूया बेसिक फोडणी: जिरे, मोहरी, चिरलेली मिरची आणि कांदा. आणि मग त्याला छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता सगळेजण मला विचारतील की हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे आणि तुला व्हिडिओ बनवायचा आहे का? तर हो, कारण की माझ्याकडे खूप सारा रिकामा टाईम होता आणि माझ्याकडे करायला काहीच नव्हतं. तर मग आता आपली फोडणी जोपर्यंत फ्राय होते, त्याच्यानंतर त्यात कापलेला कांदा, तो चिरायचा बारीक होता, पण मला एवढा बारीक व्यवस्थित चिरता येत नाही. तर जसा आहे तसा. एनिवेज, मग त्याच्यामध्ये जरासं मीठ टाकायचं, म्हणजे तो कांदा पटकन फ्राय होऊन जाईल. आणि मग त्याला मिक्स करत मिक्सच करत राहायचं भरपूर वेळ. आणि मग त्याच्यानंतर ठीक आहे, आता मी येणार आहे व्हिडिओमध्ये. तर जे लोक मला ओळखतात ते तर मला ओळखतातच, सायली नाम तो सुनाई होगा. आणि जे लोक ओळखत नाही, तर मी आहे तुम्ही ज्यांचे व्हिडिओ रोज बघतात, काळे मॅडमची मोठी मुलगी आणि जो बोक्या फूड टेस्टिंगला असतो त्याची मोठी बहीण. तर आता आपण भाजीकडे जाऊया परत. याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, मग त्याला जरा टाईमने स्टर करत राहायचं. मग त्याच्यानंतर मी गॅस वाढवला आहे आणि भाजी आपली परतते. त्याच्यानंतर मी धुवून आणि चिरून घेतलेला जो भोपळा आहे, ज्याचे आपण आधी साल काढले होते, तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सगळा. पाणी अंगावर उडतं, कारण की त्याच्यामध्ये तेल आहे आणि भोपळ्यामध्ये पाणी आहे. तर ते पाणी उडतं आणि तेलही अंगावर उडतं. मग हा भोपळा आपण कढईमध्ये टाकून घ्यायचा आणि परत त्याला करायचं फ्राय. बॅकग्राऊंडला गाणे चालू असतील तर तुम्ही थोडंसं डान्सही करून घेऊ शकता हे करता करता. मग त्याच्यानंतर आपण जी डाळ अर्धा तास आधी भिजत घातली होती, मोठीवाली डाळ, ती आपण त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची आहे, जेवढी आपल्याला चवीला पाहिजे तेवढी. म्हणजे तुम्ही वरणातही करू शकतात भोपळ्याची भाजी. या 2-3 प्रकार आहेत. एक डाळीमध्ये बनवू शकतो, डाळ आणि कांद्यामध्ये. एक वरणामध्ये बनवू शकतो, एक सांबारमध्ये बनवू शकतो, किंवा माझी मम्मी भोपळ्याचं भरीतही बनवते. मग आता त्याच्यामध्ये मी टाकली हळद, लाल तिखट, धण्याची पावडर, आणि तुमच्याकडे जर सांबार मसाला असेल अवेलेबल टेस्टसाठी तुम्ही तोही टाकू शकता थोडासा. आणि मग भाजीला करायचं आहे भरपूर वेळ मिक्स. ओके, मग टाकलं आहे मी परत चवीपुरतं जरासं मीठ. आधी कांद्यासाठी घातलं होतं, आता पूर्ण भाजीसाठी घालायचं आहे. आणि मग मीठ टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याला मिक्स करून त्याच्यामध्ये जरासं पाणी घालायचं आहे, म्हणजे तो भोपळा आणि डाळ जी आहे ती छान शिजली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला मस्तपैकी कढईला मंद गॅसवरती झाकण ठेवून ते दोन्ही डाळ आणि भोपळा शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला 5 ते 7 मिनिट. मध्ये मध्ये त्याला चेक करायचं ओपन करून, नाहीतर भाजी जायचीच जळून आपली. ठीक आहे, बॅकग्राऊंडचा पसारा बघून त्याच्यावरती कोणी कमेंट न केलेलंच बरं आहे. आता आपण जरासं पाणी टाकलं आहे आणि मग माझं फेवरेटवालं जे काचेचं झाकण आहे ते मी त्याच्यावर ठेवणार आहे. ओके, लेट्स मूव फॉरवर्ड. आता आपल्याला बनवायची आहे श्लोकसाठी चपाती आणि मम्मी आणि पप्पांसाठी भाकरी. चपातीचं पीठ मम्मीने आधीच मळून ठेवलेलं होतं, मग आता मी त्याची मस्तपैकी गोल गोल मऊ मऊ चपाती बनवणार आहे. हे असे 2 डोळे बनवून त्याची जी चपाती बनते ना, ती प्रॉपर गोल बनते. आणि ही ट्रिक मला माझ्या छोट्या काकूने सांगितलेली आहे.
चपाती बनली, भाजीला मध्ये मध्ये बघायचं आणि चपाती भाजून घ्यायची मस्तपैकी तव्यावर थोडंसं ऑइल लावून. फुगली आहे जराशी. खूप दिवसांनी बनवते, मलाही प्रॅक्टिस नाही राहिली आता. चपाती बनली, तिथून पुढे घेऊया भाकरी बनवायला. मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये घ्यायचं ज्वारीचं पीठ आणि मग थोडंसं पाणी टाकून त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा. मग त्याचा मस्तपैकी गोळा बनला की आपल्याला बनवायच्या 2 भाकरी. त्या गोळ्याचे 2 हाफ करून घ्यायचे तुकडे आणि मग खाली थोडंसं पीठ टाकायचं आणि गोळा त्याच्यामध्ये बुडून एकाच साईडनी त्याला मस्तपैकी हाताने असं गोल फिरून त्याची भाकरी बनवायची. मग तवा तापला आहे, त्याच्यावरती भाकरी उलटी टाकायची, पूर्ण भाकरीवरती पाणी लावून घ्यायचं आणि मग फुल गॅसवरती ते पाणी जसं वाढत गेलं की मग भाकरी पलटी करायची. ओके, पलटी झाली. जरा वेळ भाजल्यानंतर मग त्याला डायरेक्ट आपण गॅसवरती शेकणार आहे. भाकरी रेडी झाली. आता आपण डब्बा पॅक करू. चपाती, भाकरी आणि भाजी. मग आता जे आपण बिना आंघोळ करताही आंघोळ केल्यासारखं दिसण्याचं टॅलेंट आहे ते दाखवूया जरासं. आणि थोडंसं आवरून पावडर लावून आपण निघणार आहे आता हॉस्पिटलला. ये हो गई मैं रेडी, चलो भाई साहब, डब्बा उठा के अब निकलते. मग आता ही डब्याच्या पिशवीमध्ये मी मस्तपैकी स्कूलची जी डब्याची पिशवी ती घेतली आहे, त्याच्यामध्ये डब्बा पॅक केला आहे. काळे मॅडमला पाहिजे चार्जर, कारण त्यांच्या फोनची झाली आहे बॅटरी डेड. मग आपण आता मस्तपैकी चष्मा लावून स्टाईलमध्ये निघतोय घराच्या बाहेर, पावसात भिजायला आणि डब्बा डिलिव्हर करायला. चलो गाईज, बाय बाय, सी यू. लाईक, शेअर, कमेंट अँड फॉलो.